महाराष्ट्रामध्ये एकूण 43 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहेत आणि जवळजवळ 200 पेक्षा जास्त प्रायव्हेट पॉलिटेक्निक आहेत. त्यातल्या 43 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये एक अतिशय चांगली कॉम्प्युटर लॅब असावी ज्याचा वर्षभर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी उपयोग होईल आणि वर्षाच्या सुरुवातीला सीईटी एक्झाम प्रत्येक बॅच 50,000ची करावी असा आमचा प्रयत्न झाला आहे. कारण एक इंजिनिअरिंग कॉलेज म्हटलं की डायरेक्ट 2.5 लाख मुलं बसतात आणि मग ती सलग किंवा एका दिवसात 2 एका दिवसात 3 असं 2-3 दिवसात नाही संपली तर त्याच्यामध्ये मजा राहत नाही आणि त्यामुळे दुहेरी फायदा लक्षात घेऊन 43 पॉलिटेक्निकला प्रत्येकी 40 म्हणजे जवळजवळ 1600-1700 कॉम्प्युटर आम्ही दिले. प्लस प्रत्येक पॉलिटेक्निकला एक एक्सलन्स सेंटर, एक रोबोट सेंटर देऊन थिअरीमध्ये आजपर्यंत जे शिकावं लागत होतं ते प्रॅक्टिकली त्यांना हाताळायला मिळावं असा एक प्रयत्न चालला आहे. तेही आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन झाली. सगळ्यांच्या ऑर्डर निघालेल्या आहेत, सगळ्या ठिकाणी लागेल आणि त्याच्यातून जगामध्ये आपल्या डिप्लोमा होल्डर्सची डिमांड जास्त वाढली. त्यांचं म्हणणं असं आहे की इंजिनिअरिंग इतकं आम्हाला नॉलेजही नको आहे पण डायरेक्ट तुमचं स्किल डेव्हलपमेंट, ITI असाही नाही चालणार आणि त्यामुळे डिप्लोमा हे त्यांच्या दृष्टीने खूप अट्रॅक्टिव्ह स्टेज झालेली आहे. म्हणून आम्ही पॉलिटेक्निक भर देतोय. यावेळेला आम्ही पॉलिटेक्निकची विद्यार्थी संख्याही खूप वाढवली. 85,000 विद्यार्थ्यांची संख्या आम्ही 1,15,000 नेली, ज्याला आम्ही स्कूल कनेक्ट नाव दिलं. मे महिन्यामध्ये सगळे प्राध्यापक गावोगाव फिरले आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटणं, पॉलिटेक्निक समजावून सांगणं, ऑपॉर्च्युनिटी समजून सांगणं, सरकार किती फॅसिलिटीज आहे ते सांगणं. पण डायरेक्ट आमची संख्या 85,000ची 1,15,000 झाली. इंजिनिअरिंग कॉलेज नव्याने सुरू झालं, त्याच्या सगळ्या इमारती या वर्षभरात बांधून पूर्ण करायच्या आहेत. त्याचे पायाभरणी आहेत. चला आता राजकीय भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण व्हावं असे वक्तव्य केलेले आहेत यांच्या संदर्भात अजितदादा पवार गटाचे नेते दिल्लीत तक्रार करणार आहेत असं वाटतं. मग तुम्ही अजितदादांनाच विचारलं पाहिजे की काय तक्रार करणार आहेत आणि मग ते तक्रार करणार असेल तर दिल्लीचे नेते काय काय म्हणाले हे पण त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. दोन्ही विचारून झालं की मला सांगा. वन नेशन वन इलेक्शन धोरण आहे ते केंद्र सरकार काय चुकीचं आहे? रोज उठून इलेक्शन, रोज उठून आचारसंहिता, रोज उठून विकास कामांना खीळ, टेंडर थांबवा, वर्क ऑर्डर थांबवा. शेवटी ह्या देशामध्ये एकाच दिवशी इलेक्शन व्हायच्या पण प्रामुख्याने काँग्रेसच्या काळामध्ये उठसूट राज्याची बरखास्त केली गेली, त्यात घटना बदलली गेली, घटनेत दुरुस्ती केली गेली आणि केंद्राला एवढे अमर्याद अधिकार दिले गेले की लोकांनी निवडून दिलेली सरकार सुद्धा तुम्हाला बरखास्त करता येतात. हे नव्याने घातलं तुम्ही आणि आमच्यावर आरोप करता की घटना बदलता म्हणून. तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून सांगतो की मी आरक्षण घालवणार आहे म्हणून, आमच्यावर आरोप करता की आम्ही घटना बदलणार. पण असं त्या वेळेला सारखं हे बरखास्त केलं त्याची उद्या इलेक्शन, मग ते बरखास्त झालं त्याची परवा इलेक्शन, असं करून ह्या देशाचं वन नेशन वन इलेक्शनच होतं ते तुम्ही डिस्टर्ब केलं आणि त्या डिस्टर्ब होण्यातून रोज उठून राजकीय कार्यकर्त्यांना निवडणुका, अरे निवडणुका महिन्याभरासाठी, बाकी विकास कामं करायची आहेत. त्यामुळे अतिशय लोक स्वागत करतील. अमित शहाचा दौरा आहे कोल्हापूरमध्ये. हां असं मुन्नासाहेब म्हणतात. हा रात्री उशिरा आलाय निरोप. त्यांचा प्रवास विभागशा होतोय आणि बूथपर्यंतचा कार्यकर्ता म्हणजे 4-5 हजार संख्येने त्या विभागाची ते व्यवस्थित सभाने बैठक घेणार आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीसाठी 4 जागा मागितल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातलं काय ज्यावेळेला अनेक पक्ष एकत्र येतात त्यावेळेला जे अवेलेबल आहे ते सगळ्यांनी मागायचं असतं. निर्णय त्या पक्षाचे नेते करतात. आमच्याकडे त्रिमूर्ती आहे ज्याला आमच्या राजश्री सगळ्यांनी त्रिदेव म्हटलेलं आहे तर ते समर्थ आहेत. आता ऊन लागायला लागला. महाविकास यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली मुश्रीफ साहेबांच्या किंवा जिवंत माणसाचं हे लक्षण असतं की त्यांनी आपलं मत व्यक्त करायचं असतं. त्या जिवंत माणसांचं दुसरंही लक्षण असतं की नेत्याने समजवलं की समजूत निघाली म्हणून कामाला लागायचं असतं. संजय राऊत काय म्हणतील त्यांचं कोण हात धरणार आणि कोण त्यांचं तोंड दाबणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.